सिमेंट काँक्रीटचे मिक्सर मशीन रस्त्याच्या कडेला लावत असताना मागून आलेल्या भरधाव ट्रकनं मजुरांच्या गटाला उडवल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 4 जण ठार तर 7 जण जखमी झाले आहेत. हा अपघात रात्री 8च्या सुमारास पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाठार तालुका हातकणंगले येथील पुलाजवळ घडलाय. मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर शहरानजीक असलेल्या शिये गावातून रियाज कन्स्ट्रक्शन या स्लॅब टाकणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरच्या मजुरांचा गट काम आटपून भादोले या गावाकडे सिमेंट काँक्रीटचे मिक्सर मशीन जोडून निघाले होते. यावेळी पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वाठार येथे सर्व्हिस रोडला त्यांचा टेम्पो आला. यावेळी सकाळी पुन्हा तिथे अजून एक काँक्रीटचे काम असल्याने पाठीमागील मिक्सर मशीन तिथेच सोडून जाण्यासाठी गटामधील मजूर खाली उतरले. टेम्पोचे मशीन सोडवून रस्त्याच्या बाजूला लावत असतानाच कोल्हापूरकडून पुण्याच्या दिशेनं येणाऱ्या भरधाव ट्रकनं या मजुरांना जोराची धडक दिली. या भीषण अपघातात सचिन धनवडे वय वर्ष 40 हा जागीच ठार झाला, तर टेम्पोतील बाबालाल इमाम मुजावर वय 50, विकास वड्ड वय वर्ष 32, श्री केशवर पासवान वय 60 अशा एकूण 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तसेच सुनील कांबळे, सचिन नलवडे, लक्ष्मण मनोहर राठोड, ऐश्वर्या लक्ष्मण राठोड, सविता लक्ष्मण राठोड, कुमार अवघडे, अन्य एक सर्व राहणार भादोले हे 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना CPRमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे, तर काही किरकोळ जखमींवर पेठ वडगावमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती समजताच परिसरातील नागरिक घटनास्थळी बचाव कार्यासाठी दाखल झाले. मात्र घटनास्थळी रक्ताचा सडा पडलेला पाहून अपघाताची भीषणता समोर आली. दरम्यान या अपघाताची नोंद रात्री उशिरापर्यंत पेडगाव पोलीस ठाण्यात झाली नव्हती.